तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला दादा चॅनलमध्ये. तर माझं नाव अमन, मला आपला दादा म्हणून माझी ओळख आहे. तर आज आपण 10वी इयत्ता 10वीचा मेन टॉपिक म्हणजे जो IMP टॉपिक म्हणतात, आपला जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो या 2027च्या बोर्ड पेपरमध्ये खूप चान्सेस आहे 2 मार्काला किंवा 3 मार्काला नक्की विचारून हा क्वेश्चन येणार आहे. तर मित्रांनो, न्यूटननी काय केलं, न्यूटननी केपलरचे लॉ सगळे विचारात घेऊन त्याने त्याचा स्वतःचा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. न्यूटनचा हा लॉ म्हणतो की आपल्या युनिव्हर्समध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट आहे ते एकमेकांना काही पर्टिक्युलर फोर्सनी अट्रॅक्ट करत असणार. आता हा माझा मार्कर, हा माझा फिस्ट, हे दोघं एकमेकांना पर्टिक्युलर फोर्सनी अट्रॅक्ट करत असणार. त्याचं पण आपण एक्झाम्पल घेऊ, पण पहिला आपण लॉ ऐकून घेऊया. तर एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. काही पर्टिक्युलर फोर्सनी माझे हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असणार. तर हा फोर्स कसा आहे, तर एकमेकांच्या मासेसशी, त्यांच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बघा, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ दर मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता हे पण मी तुम्हाला एक्झाम्पल मधून सांगतो, टेन्शन घेऊ नका. आपला दादा आहे तुमच्यासोबत, काही टेन्शन घेऊ नका. तर मॅथमॅटिकली ह्याला कसं लिहितो आपण, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 बाय d स्क्वेअर. आणि जेव्हा हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जातो ना, हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जातो तेव्हा आपण कॅपिटल G म्हणजेच हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट येतो. तर याचा फॉर्म्युला आपण मॅथमॅटिकली असं लिहितो, F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. डिनॉमिनेटर मध्ये d स्क्वेअर असतो. आता तुम्ही इथं r स्क्वेअर पण लिहू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो G आहे तो कोणी डिस्कवर केला, म्हणजे पहिलं त्याला काय म्हणतात, कॅपिटल G ला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याचा युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता या जो युनिट आहे तो युनिट तुम्हाला असं पण देऊ शकतात, न्यूटन मीटर स्क्वेअर केजी -2. हे पण उत्तर बरोबर आहे आणि तुमचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर हे पण उत्तर बरोबर आहे. आता हे जो SI युनिट आहे तो त्याची व्हॅल्यू काय. आता ही व्हॅल्यू, पहिली गोष्ट सांगा मला, ह्या जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल आहे त्याला डिस्कवर कोणी केला, या व्हॅल्यूला डिस्कवर करणारा व्यक्ती आहे तो हेनरी कॅव्हेंडिश, आणि व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11. आता बोर्डात तुम्ही असं लिहून आला 6.673 इंटू 10⁻⁻11, मार्क नाही देणार तुम्हाला. मार्क कधी भेटणार, 1 मार्क जर SI युनिट आला तर 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर युनिटला तुमचा मेन मार्क तुम्हाला भेटणार. आता हे बघा मित्रांनो, आपल्याकडे चिंटू पण आलाय, आपल्याकडे बंटी पण आलाय. आता बघा, ते मी काय म्हणलं की बंटीचा जर मास आपला डबल केला, हा आपला ही m1 आहे m2 आहे, जर मी त्याचा मास 2m2 केलं तर फोर्स डबल कसा होणार. बघा, आपल्याला 2 मार्काला 1 मार्काला हा प्रश्न नक्कीच बनतो. बघा, मी जर G m1 आणि माझ्या बंटीचं मास लिहिलं 2m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर, यांचा प्रोडक्ट. आता m1 इंटू 2m2 कॅल्क्युलेट केल्यावर काय येणार आहे, 2 इंटू 1 काय येणार आहे, 2च येणार आहे ना. तर काय लिहायचं बघा, 2gm1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. तुम्हाला 1 मार्क कन्फर्म फिक्स झालाय. आता दुसरं काय, मी म्हणलं पहिलं, जर तुमचं मास डबल झालं तर फोर्स डबल होणार, बरोबर. मित्रांनो, मी काय म्हणलं, जर माझा डिस्टन्स मी डबल केला तर नेमकं काय होणार, फोर्सची काय इफेक्ट होणार. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. आता बघा, जर मी लिहिलं G m1 m2 डिवायडेड बाय 2d स्क्वेअर, 2चा स्क्वेअर काय 4, तर लिहायचं G m1 m2 डिवायडेड बाय 4d स्क्वेअर. आता ह्याला आपण असं पण लिहू शकतो बरं का, F इज इक्वल टू 1/4 G m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. बट तुम्हाला मोस्टली एवढंच विचारतात, एवढंच उत्तर लिहून यायचं आणि आपले मार्क कन्फर्म करायचे. तुम्हाला सांगतो डिस्टन्स काय होतो, डिस्टन्स म्हणजे फोर्स काय होतो, डिक्रीज
बाय फॅक्टर ऑफ 4. 4च्या फॅक्टरनी कमी झाला ना, बरोबर ना. आता मला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगाच, लाईक करून सांगणारच, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार. तसंच माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं एक उत्तर पाहिजे. जर मी माझा डिस्टन्स ट्रिपल केला तर फोर्स काय होणार, कितीने डिक्रीज होणार ते तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा माझा पहिला व्हिडिओ होता, तर मला तुमचा रिस्पॉन्स कळवा. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांशी. आपला दादा तुमच्या बोर्डच्या एक्झामपर्यंत कायम सोबत राहणार आहे, तर सबस्क्राईब करा.